सर्वांना क्रांतिकारी हुल जोहार, जय भीम, जय शिवराय। सोशल मीडियावरती तुम्ही अनेक बातम्या पाहतात। त्यापैकी एक बातमी आता सध्या व्हायरल होत आहे की ॲट्रॉसिटी हा जो कायदा आहे, या ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची चौकशी होणार। तो गुन्हा खरा आहे खोटा आहे हा अधिकारी तपास करणार आणि तेव्हाच आरोपीला अटक केली जाईल, असं माननीय सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट साहेबांनी अधिवेशनामध्ये सांगितलं। शिरसाट साहेब एका जिम्मेदार पदावर आहेत, एका राज्याचे मंत्री आहेत आणि त्यांना एवढा तर नक्कीच अभ्यास पाहिजे होता की ॲट्रॉसिटी म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा हा 1989चा आहे, हा कायदा केंद्राचा आहे आणि ह्याच्यामध्ये बदल करण्याचा तुम्हाला अधिकार नाही। तुम्ही हे चुकीचं वक्तव्य करू नका, हे जनतेची दिशाभूल करू नका। समाजामध्ये याच्यामुळे जे दलित आदिवासी जे समाज आहे, या समाजामध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे, कारण की हा एकमेव असा कायदा आहे की त्याच्यामुळे हे अत्याचार जे पीडित लोक आहेत यांना संरक्षण मिळते आणि या भीतीपोटी उच्चवर्णीय किंवा इतर समाजाचे लोक हे या आदिवासी दलितांवरती अत्याचार करण्यासाठी थोडीशी तरी त्यांच्या मनामध्ये भीती आहे। आणि अशी ही भीती जर तुम्ही काढण्याचं तुमचं जे काय एखादं षडयंत्र असेल तर तुम्हाला मी विनंती करेन की असं चुकीचं वक्तव्य तुम्ही करू नका। ॲट्रॉसिटी हा कायदा केंद्राचा आहे आणि या कायद्यामध्ये 2015-2018लाच अमेंडमेंट झालेली आहे। 2018मध्ये सुभाष महाजन विरुद्ध महाराष्ट्र सरकार या केसचा निकाल देताना सुप्रीम कोर्टाने निकालात सांगितलं होतं की आरोपीला तत्काळ अटक करू नये, त्याची चौकशी व्हावी, केस खरी खोटी याची चौकशी व्हावी। परंतु त्यावेळेला भारतभर ह्या निर्णयाच्या विरोधामध्ये जनतेने उद्रेक केला आणि पुन्हा संसदेने त्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून कलम 18A हे ॲड केलं आणि त्यानुसार ॲट्रॉसिटी FIR ही घेतलीच पाहिजे आणि घेतल्यावर तात्काळ 24 तासाच्या आत आरोपीला अटक करायला पाहिजे असा कायदा केला आणि त्यासाठी कुठल्याही वरिष्ठांची परवानगीची गरज नाही। हा कायदा आहे। ॲट्रॉसिटी दाखल झाली म्हणजे तुम्हाला चौकशीसाठी आयोग नेमणार, तो चौकशी करणार, त्याच्यानंतर मग पीडितांना दमदाटी करणार, त्यांच्या विरोधात अनेक दुसऱ्या प्रकारचे कलम लावायचे आणि नंतर मग सेटलमेंट करायची की तुम्ही माघार घ्या मग आम्ही पण माघार घेऊ। अशा प्रकारे हे ह्याच्या सिस्टीम ज्या आहेत ह्या सिस्टीम कुठेही चालणार नाहीत। ॲट्रॉसिटी अन्याय अत्याचार झाला की ती लागलीच पाहिजे आणि लागल्यावरती त्वरित अटक आरोपीला केली पाहिजे, हा कायदा आहे। आणि चुकीचं वक्तव्य करून शिरसाट साहेब तुम्ही लोकांची दिशाभूल करू नका। मुळात ॲट्रॉसिटी दाखल झालेले किती आरोपींना शिक्षा झाले तुम्ही पाहिले आहे का? ॲट्रॉसिटी नावापुरती राहिलेली आहे। ॲट्रॉसिटी दाखल केल्यानंतर पळवाटा भरपूर आहेत, आयोग व्यवस्थित चौकशी करत नाहीत। अनेक म्हणजे 70% जवळजवळ ॲट्रॉसिटी दाखल केलेले आरोपी हे मोकळे सुटलेले आहेत, निर्दोष सुटलेले आहेत। कारण की दुर्बळ घटक हा आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या हा आदिवासी दलित हा समाज खूप वंचित आहे ह्यापासून आणि हा दुर्बळ घटक असल्याने ह्यांच्यावरती उच्चवर्णीय किंवा इतर समाज हा नक्कीच प्रेशर करतो आणि त्यांना दमदाटी करून त्यांना ही केस मागे घ्यायला लावणं किंवा त्याची चौकशी व्यवस्थित न होणं अशा प्रकारच्या घटना घडतात आणि ॲट्रॉसिटीचे गुन्हे हे सिद्ध होत नाहीत आणि निर्दोष मुक्तता आरोपीची होते आणि पुन्हा त्यांचं मनोबल वाढते आणि दुर्बल घटकांवरती अत्याचार घडत राहतात। म्हणून मी या भारतीय सर्व आदिवासी असो, दलित असो, बौद्ध ह्यांना मी विनंती करेल की असा कोणताही कायदा राज्य सरकारला करण्याचा अधिकार नाही, तो केंद्राचा कायदा आहे। आणि तुमच्यावर अन्याय अत्याचार झाला तर तुम्ही लगेच पोलीस स्टेशन गाठा आणि समोरच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करा आणि समोरच्याला अटक करण्याची मागणी करा। असे कुठलीच ॲट्रॉसिटी दाखल केली आणि त्याची चौकशी किंवा FIR घेणार नाहीत अशा जर गोष्टी होत असेल तर जर एखादा पोलीस स्टेशनला जर पोलीस अधिकारी FIR घेत नसेल तर कलम 4 अंतर्गत त्याच्यावरती कारवाई करा
आरोपीवरती एफ आय आर दाखल केल्यानंतर कलम 18A नुसार त्याला तात्काळ अटक आहे. हा कायदा बदललेला नाही. तर मी सगळ्यांना विनंती करेन की संजय शिरसाट सारखे हे जे जिम्मेदार व्यक्ती हे चुकीचं वक्तव्य करतात त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. कायदा हा बदललेला नाही, हा केंद्राचा आहे आणि केंद्रांमध्ये राज्यसभा किंवा लोकसभा इथे या ॲट्रॉसिटी संदर्भात कुठेच चर्चा झालेली नाही. पुन्हा एकदा सांगतोय, ॲट्रॉसिटी जी आहे, जे अमेंडमेंट होऊन जे कायदे लागलेले आहेत तेच आहेत, यात कुठेही बदल झालेला नाही. जोहार, जय भीम, जय शिवराय.